सांगलीत डंपर आणि दुचाकीच्या अपघातात महिला चिरडून ठार। विश्रामबाग चौक परिसरात भीषण अपघात। सांगलीतील अतिशय वर्दळीचा असलेला अलदर चौकात आज दुपारी डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चिरडून महिला जागीच ठार झाली आहे, तर पती गंभीर जखमी झाला आहे। सविता दीपक चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। तिचे पती प्रकाशराव चव्हाण हे जखमी झाले आहेत। दरम्यान या प्रकरणी डंपर चालक मोहम्मद अफसर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। चव्हाण दाम्पत्य आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून विश्रामबाग भागातून जात होते। अलदार चौकात पाठीमागून येणाऱ्या डंपर आणि त्यांच्या दुचाकीला घासून निघाला आणि त्यावेळी चालक चव्हाण यांना अंदाज आल्याने त्यामुळे त्यांचा अपघात झाला आणि अपघातात सविता या डंपर खाली पडल्या। त्यांच्या डोक्यावरून डंपरचा चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, तर दीपक चव्हाण हे बाजूला फेकले गेले आणि किरकोळ जखमी झाले। हा अपघात अत्यंत गजबजलेल्या अलदर चौकात घडल्यामुळे घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांची भेट मिळाली। तातडीने पंचनामा करण्यात आला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।